लेखणीच्या बुद्धीच्याच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेत सुद्धा संभाजीराजे अव्वल आले। आता काल जिजाऊ मासाहेबांनी मुलकी प्रशासनाच्या खासगी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदारी संभाजीराजांवर सोपवल्या। दान प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली। मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी यायच्या त्याचं निराकरण करायची जबाबदारी सुद्धा संभाजीराजांवर सोपवली। एवढंच नव्हे, धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे ते सगळे खटले शिवराय आता धर्मपंडित असणाऱ्या संभाजीराजांच्या न्यायासनापुढे चालवायला देऊ लागले आणि संभाजीराजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रिय होऊ लागले। न्याय कठोर संभाजी म्हणून संभाजींची लोकप्रियताही वाढली। जनतेच्या कल्याणाचं सूत्र संभाजीराजाने आपल्या काळजात जपलं, कारण शिवरायांनी दिला होता महामंत्र, रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो। एक वेळ शत्रूंना पराभव केला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये। आणि संभाजीराजे त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून रयत जपत होते, अगदी मारदावतेनं, लेपोटच्या लेखासारखे। याचा काल संभाजीराजांचं वय झालं 17 वर्ष आणि महाराष्ट्र एका नव्या जाणीवेच्या आनंदाला आतुर झाला। रायगड तणांदानं न्हाला होता, कारण होतं शिवरायांचा राज्याभिषेक। 750 वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे छत्रपती होणार होते। या म्लेंच्या बादशाहीमध्ये एक मराठा एवढा बादशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं सभासदांनी लिहून ठेवला। तो देखणा सोहळा शिवराय छत्रपती होणार, पण त्याच वेळी काहींनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावरच आक्षेप घेतला। शिवराय क्षत्रिय नाहीत, सबक त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही। यथा काल गागा भट्ट काशीवरनं येते झाले आणि त्यांच्या समोर बसले धर्मपंडित संभाजीराजे। गागा भट्टांना पटवून दिलं आणि गागा भट्टांनी संमती दर्शवली आणि राजगडावर राज्याभिषेक झाला। 750 वर्षापूर्वीचा अंधार हटवला, लोकशाही राज्य निर्माण झालं, लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं, शिवकल्याणकारी राज्य निर्माण झालं, शिवशाही अवतरली। रयतेच्या डोळ्याच्या कडा आनंदानं पाणावल्या, राजा छत्रपती झाला। पण त्याच वेळी इतिहासात आणखीन एक घटना घडली। आतापर्यंत मराठ्यांची पोरं फक्त सरदार पुत्र होती, संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले, संभाजीराजे पहिले युवराज झाले। या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही, पण या घटनेनंतर संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी असं काही वेगळ्या पाट्यानं वळवून देण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच हरवून गेला। मल्हार रामराव चिटणीस या बकरकारानं आपल्या खापर पंजोबाला संभाजींनी हत्तीच्या पायी दिलं, याचा राग मनात घेऊन संभाजीराजांचं अत्यंत विकृत चित्रण केलं। सभासद बकरानंही तसंच केलं। या 2 बकरींचा आधार घेऊनच मग पुढचं लेखन झालं आणि संभाजीराजा बदनाम होत राहिला। संभाजीराजांवर आतापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट आले। खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढे झाले नाहीत। आम्हाला चकचकीत पॉलिशड जगण्याची सवय लागली। दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग। आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे। पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग। ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही। आमची हीच अवस्था नेमकी चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कादंबरीकारांनी टिपली आणि संभाजीराजांचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते अधिक चकचकीत पॉलिशड करायचा प्रयत्न केला। थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशी काही पात्र आणली गेली। मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी संभाजींवर पहिलं नाटक लिहिलं। या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्र आणलं। हीच तुळसा बेबंदशाहीमध्ये औंधकरांनी आणली, पण नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये औंधकर असं लिहितात की या नाटकात योजलेलं तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही। पण 3 तास नाटक बघताना आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही, त्यामुळे तुळसा खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागत नाही। पण 3 तास नाटकात संभाजी बरोबर तुळसा दिसते आणि मग नाटक संपल्यावर आम्ही म्हणतो एवढे आता दोघं 3 तास होते बरोबर, म्हणल्यावर असणार काहीतरी दोघांचं, उगा दाखवत्यात काय। सत्याच्या तळाशी वास्तवाच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि एखादी नाहक व्यक्तिमत्व बदनाम होत राहतं ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी। चित्रपट काही बघितले आम्ही, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा आजही दूरदर्शनवर लागतात। काय दाखवलं या थोरातांच्या कमळामध्ये?
संभाजीराजेच्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात. तो आघात सहन न झाल्यामुळं थोरातांची कमळ आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी ती समाधी सुद्धा दाखवली. वर निवेदन आहे, हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजी त्याला शोध लागला असेल. ही थोरातांच्या कमळाची समाधी. निदान त्याच्यावर काय लिहिलंय ते बघावं तरी. पण काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. कारण थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल होतं 1698 साल आणि संभाजीराजांचं निधन झालंय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? अजूनही प्रश्न नाही पडला आम्हाला. 350 वर्ष झाली उघड्या डोळ्याने आमच्या राजाची बदनामी बघत बसतो आम्ही उघड्या डोळ्याने. अरे शिवछत्रपतींचा पुत्र आहे, कल्याणच्या सुभेदाराची सुनाईच्या मानानं माघारी पाठवली त्या राजाचा पुत्र आहे. अरे तत्कालीन काळात काही स्त्रियांचा राणीवास असणं गैर नव्हतं. नाटकशाळा ठेवणं समाजसंमत होतं. किती आहेत संभाजीराजांच्या चरित्रात? 2 नावं आढळतात, दुर्गाबाई त्याही काही देत. राहिला फक्त येसूबाई, स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांच्याशिवाय संभाजींच्या चरित्रात नाव आढळत नाही कुणाचं. का? स्वतः संभाजीराजांनी राजारामाची 3 लग्न केली, संभाजीराजांनी 6 तरी करावी. अरे तो अकबर औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजींची मदत मागायला आणि त्याला मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजीराजाने एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. आणि या नादान अकबरानं तो मोत्याचा कंठा एका नर्तकीला भेट म्हणून दिला. संभाजीराजांनी ही वार्ता कळाली आणि धाडदिशी कळाले संभाजीराजे त्याला मैत्रीची कदर नाही, त्याच्याशी कसलाही पदरा मला जोडायचा नाही, फिलफार सवलती बंद करा. का? तर मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला. एवढी साधी गोष्ट ज्या सर्जा संभाजीराजाला सहन होत नाही तो चारित्र्याच्या बाबतीत कसा असेल? बाजार गप्पा आहेत, सगळ्या बाजार गप्पा. संभाजी व्यसनी असंही रेखाटलंय. काही नाटकात एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली. अरे कुठून लागला शोध? काफी खान तो औरंगजेबाच्या दरबारात होता अखबारी. आमच्या सातारला ग्रँड अफनाबाचा इतिहासकार होता, त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. आधार त्या खाफी खानाचा घेतला. त्या खाफी खानानं संभाजीराजांचं वर्णन करताना लिहून ठेवलंय, तो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजाविनाच. जणू संभाजीला आता सत्तेची नशा चढलीये. काय लिहितोय तो? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू काय त्याला आता सत्तेची नशा चढलीये. याच भाषांतर ग्रँड डफने इंग्रजीत केलंय, सत्तेची नशा चढलेला राजा. एंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. त्याचं बरोबर आहे, भाषांतर अगदी बरोबर आहे. एंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आमचं इंग्रजी उत्तम आहे त्यामुळे आम्ही वाचलं एंटॉक्सिकेटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. एंटॉक्सिकेटेड विथ दी वाईन घेत होते संभाजी. उल्लेख आहे ना वाईन. एंटॉक्सिकेटेड विथ दी वाईन झालं. एक पत्र मिळालंय म्हणे संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. एक जण म्हटला मागवला असेल स्टॉक. अरे काय? अरे मागवलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन होणं गरजेचं आहे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजीराजांना, सुपारीच्या खंडाचं. अरे 32 वर्ष झुंजत राहिला इच्छाव्यासारखा. अजिबात नाही, व्यसनी माणसाला नाही शक्य होत. अरे बेफान अत्याचार अन्याय सोसलाय 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत, सण होत नाही. शरीर संपदा तशी असावी लागते. माझ्या राजानं कमावलीये. एकही व्यसन नाही त्याला, एकही. आणखी एक आरोप केला, संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले, संभाजीराजे स्वराज्यद्रोही, संभाजीराजे फुटीर, छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील नाही. शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवर निघालेत.
सगळा सैन्य त्यांच्या सोबत आहे. त्याचवेळी बहादूरगडाला दिलेर खान आलाय. तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती आहे. महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडणं लावून दिली, त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत. पण दिलेर खान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेर खानला आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखायची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली आहे. त्यांना शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमलंय आणि ससैन्य शिवराय बाहेर असताना निवळ बुद्धीच्या बळावर संभाजीराजांनी दिलेर खानाला रोखलंय. राजे परत येईपर्यंत रोखलंय आणि त्यासाठी पत्रव्यवहार केलाय. आम्हाला पराक्रमाची संधी हवी आहे. आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचा आहे. इथं स्वराज्यात ते शक्य होईना. मला संधी द्यावी. दिलेर खानानं लगेच फुलं टपाली पत्र पाठवलं. अरे तू तिथं गप्प काय बसलाय? औरंगजेबाची चाय सह्याद्री जिंकायची. तू ये, चल ये माझ्याकडं, आपण दोघं मिळून सगळं दख्खन जिंकू. संभाजीराजांनी त्याला उलट टपाली कळवलं. या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपून माझे वडील परराज्यात गेले आहेत. ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही. म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाहीत आणि संभाजीराजे येत नाही म्हणत नाहीत. दिलेर खानाला निव्वळ झुलवत ठेवलंय, निव्वळ झुलवत. राजे परत आले. पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली, गुज झालं आणि मग राजे रायगडावर गेले. याचा काल निरोप पाठवू सांगून मध्ये 6-7 महिने गेलेत. आता संभाजीराजांना पळूनच जायचं होतं, तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं का? कुठला चोर असा म्हणतो येऊ द्या की पोलीस, मग जातो पळून. अरे जायचंय तर आधीच जा ना. राजे नसताना राजे यायची वाट कशाला बघता? पुन्हा 6-7 महिने गेलेत मध्ये. आणि मग एके दिवशी रायगडावर राजांचं पत्र येत आहे. आपण रायगडास न येता सरळ परळीस जाणे उचित. आणि मग राजे निघालेत संभाजीराजे तिथून. आता परळी म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख आला. मग संभाजीराजे बिघडलेले होते, त्यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थांकडे पाठवलं. पण त्या क्षणी समर्थ परळीच्या किल्ल्यावर हजरच नव्हते आणि राजांना हे माहिती असलंच पाहिजे. कानोकान खबरी असतात त्यांच्याकडे. मग ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत त्याच काळात संभाजीला तिथं पाठवण्याचा उद्देश काय? आणि त्या परळीपासून अवघ्या 13 मैलावर माहुलीला दिलेर खानाची लोक आलीत. तिथून अवघ्या 13 मैलावर जाऊन संभाजीराजे मोगलांना सामील झालेत. हा सगळा जर परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजीराजेने पळूनच जावं यासाठी जाणीवपूर्वक केलेलं हे नियोजन आहे. आणि वस्तुस्थिती ती आहे, कारण शिवराय कर्नाटकवरून परत आलेत. सैन्य थकलंय, शस्त्र मोडलीत. दिलेर खानाशी मुकाबला लगेच करू शकत नाही. यासाठी आणखी काय दिलेर खानाला रोखणं गरजेचं आहे. म्हणून शिवरायांनी संभाजींना सांगितलंय जा त्यांच्याकडं, रोखून धरा. आणि ही चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली. आग्र्याच्या भेटीवरनं परत आल्यावर औरंगजेबाचा हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्र पाठवलंय. आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला न सांगता आलो, असू द्या. आता माझा पुत्र पुन्हा मनसबदार म्हणून घ्या. आणि संभाजीला पुन्हा त्यांनी मुअज्जमकडे पाठवलंय. आणि तेच याही वेळी केलं. संभाजीला त्यांनी पुन्हा दिलेर खानाकडे पाठवलंय. आणि जेवढा काळ संभाजी दिलेर खानाकडे आहेत तेवढ्या काळात दिलेर खानानं एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही. भोपाळगडाचा फक्त एकच किस्सा. पण त्या भोपाळगडाबद्दल संभाजीराजे बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात स्वतः लिहितात, तो दिलेर भोपाळगडाची इच्छा धरून माझ्या समोर आला त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्र उघडून क्रोध प्रकट केला. म्हणजे सरळ आहे की संभाजीराजांची इच्छा नाही स्वराज्यावर आक्रमण करायची. एवढी एकच घटना, पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय. संभाजीराजे जोपर्यंत दिलेर खानाकडे आहेत तोपर्यंत दिलेर खानानं स्वराज्यावर आक्रमण केलेलं नाही नव्हे, संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही. पण या काळात शिवाजीराजे मात्र मोगलांचे किल्ले घेत निघालेत आणि दिलेर खान काही हालचाल करेना. म्हणजे त्याचे किल्ले घेत असून सुद्धा दिलेर खान प्रतिकार करत नाही. तो मुअज्जम वैतागला. त्यांनी दिलेर खानला पत्र लिहिलं, आता शिवाजीराजे आपले किल्ले घेत आहेत, तू गप्प काय बसलाय? हालचाल नाही दिलेर खानाची. मग शेवटी औरंगजेबाचं पत्र आलंय, तू नोकर कुणाचा आहेस, माझा का शिवाजीचा? आणि मग दिलेर खानला हालचाल करणं भाग पडलं. मग दिलेर खान पन्हाळ्यावर हल्ला करायला निघाला. मध्ये अथणीला मुक्काम पडला. भीमसेन सक्सेना नावाचा इतिहासकार लिहितो, शिवाजींची माणसं गुप्तपणे संभाजीराजांकडे येत जात असत. एके दिवशी शिवाजींच्या माणसांनी संभाजीला अलगद बाहेर काढले, विजापूरला मसूद खानाकडे नेले आणि तिथून मग संभाजीराजे पन्हाळ्यावर आले. म्हणजे शिवाजींच्या माणसांनी संभाजीला सोडवून नेलंय. आता संभाजी जर फितूर असते, मोगलांना जाऊन मिळाले असते तर शिवराय त्यांना परत कसे आणतात? खंडोजी खोपडा फितूर झाला, शिवरायांनी त्याचे हातपाय तोडले. संभाजी कावली मोगलांना जाऊन मिळाला, प्रतापराव गुजराकरवी त्याला ठार मारलं. मग शिवराय तो न्याय संभाजीला का लावत नाही? साधी गोष्ट आहे, ही चालच शिवरायांची आहे. हे जे केलंय संभाजीनी ते शिवरायांच्या इच्छेनुसारच केलंय. आणि शिवरायांच्या राजकीय चाली अशाच राहिल्यात. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून परत येतात. ते संभाजींचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात
आणि संभाजीना सुखरूप घेऊन येतात. आम्ही अलीकडे म्हणतोच की पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक, त्यांचं राजकारणच काही कळत नाही. आत्ताच्या पवार साहेबांचं राजकारण आम्हाला कळत नाही, 350 वर्षापूर्वीच्या शिवरायांचं राजकारण आम्हाला काय कळणार. गुप्त गोष्टी आहेत, गोपनीय भाग आहे. आता साधी गोष्ट, काही लोक म्हणतात आम्हाला, पण आमच्याकडे पत्र आहेत ना संभाजी महाराजांनी दिलेर खानाला पाठवलेली, आम्ही तुमच्याकडे यायला आतुरलोय, आम्हाला तुमच्याकडे घ्या. आता मला एक सांगा, हा जर गुप्त गोपनीय कथाचा भाग असेल तर संभाजीराजे दिलेर खानाला असं लिहितील का, राजमान्य राजश्री दिलेर खान साहेबांशी शिरसाष्टांग दंडवत. तेच काय झालं, आमचे आबासाहेब नुकतेच कर्नाटकवरनं परत आलेत, आमचं सैन्य थकलंय, शस्त्र पण नीट तयार नाहीत, त्यामुळे आमचा आबासाहेब म्हणले आपण काय आताच दिलेर खानाबरोबर लढू शकत नाही. मग संभाजीराजे करता का असं, जाता का दिलेर खानाकडं, जावा जरा वर्ष दीड वर्ष तिथं जाऊन त्यांना गाफील ठेवा, झाली तयारी की आम्ही तुम्हाला कळवतो, मग या इकडं. मग कसं काय वाटतंय आमचा प्लॅन दिलेर खान साहेब तुम्हाला, मग काय म्हणताय तुम्ही, मग येऊ का तुमच्याकडं. साधी गोष्ट आहे. एवढंच नाही, संभाजीना परत आणल्यावर शिवराय त्यांना फ्रेंचांशी वाटाघाटी करायचे अधिकार देतात, पण मोगलांच्या विरुद्ध आक्रमणाची जबाबदारी सुद्धा ते संभाजीराजांवर सोपवतात. त्यामुळे संभाजीराजे स्वराज्यद्रोही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, हीच वस्तुस्थिती आहे, ही खरी गोष्ट आहे. संभाजीराजांच्या चरित्रावरचे हे डाग सरळ सरळ आमच्या लक्षात येतात, काही अर्थ नाही त्यात. एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला बहाल केलाय, ज्यांनी स्वराज्य उभा केलाय.